खूप मोठी चूक केली त्या दोघांनी इथे येऊन। त्यांना माहित नाहीये काय परिणाम भोगावे लागणार आहेत ते त्या दोघांना। आयुष्यभर काय, आठवडाभर सुद्धा टिकू देणार नाही मी त्या दोघांना इथे। पण आपण काय करू शकतो ना वहिनी, भाऊजी आणि कौशिकी दोघंही त्या केदारच्या बाजूने आहेत आणि आता गोष्टी पूर्वीसारख्या राहिल्या नाहीयेत ना। आधी फार काय आपल्या हातात होतं आणि त्यात हा केदार आणि तारिणी येऊन बसलेत आपल्या डोक्यावर। काकू इज राईट, त्या दोघांना एवढं लाईटली घेऊन चालणार नाही आपल्याला। ती तारिणी ना खूप ओव्हर स्मार्ट आहे। आय थिंक वी शुड स्टार्ट आवर गेम नाव। गेम? आता कसले गेम? त्या युवराज आणि निशीच्या लग्नाच्या दिवशी खेळलो ना, असं असं करून झाले गेम खेळून। मम्मा तसा गेम नाही ग, मग गेम म्हणजे स्ट्रॅटेजी। आपण काहीतरी करायला हवं ना, त्यांना या घराच्या बाहेर काढायला हवं। तो दिवस लवकरच येईल। माझ्याच घरात येऊन माझ्या युवराजच्या जागेवर बसायचा प्लॅन आहे काय त्या केदारचा? पण तसं होऊ देणार नाही मी। पद्मिनी खांडेकर काय आहे ना ते लवकरच कळेल त्यांना। आणि त्या तारिणीला सुद्धा अद्दल घडवली नाही ना तर नाव बदला। काय? अहो आपण म्हणतो ना, असं केलं नाही तर नाव बदलेन, तसं केलं नाही तर नाव बदलेन, तसं म्हणत होते, नाव बदला। ती वेळ येणारच नाही। ती दोघंही या घरातनं लवकरात लवकर बाहेर असतील। काकू एवढे इझी नाहीये। जर ते कुणालाही न सांगता लग्न करू शकतात तर ते काहीही करू शकतात। आपल्याला काहीतरी मोठं करायला हवं, समथिंग बिग। काय करू शकतो? ईशा, ईशा, आपण असं करूया। सुचलं सुचलं सुचलं, आपण असंच करूया, असंच करूया आपण। काय? आपण आहे ना त्यांच्या रूम मध्ये मोठा उंदीर सोडूया। इव, रॅट कशाला? अगं ती तारिणीची आजी आहे ना, ती एकदा बोलली होती, तारिणी आहे ना उंदराला घाबरते, उंदीर येईल ते दोघं बाहेर। जसे ते जातील ना बाहेर तसेच ते परत आत येतील। आणि मग उंदीर त्यांच्या रूम मध्ये शिरलाय म्हणून कौशिकी त्या दोघांना तुझ्या बेडरूम मध्ये ठेवेल। नाही मग मी हॉल मध्ये। नाही 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 नाही, हा प्लॅन नाही चालणार, आपण दुसरं काहीतरी करूया। त्याची काही गरज नाहीये, मी बघते काय करायचं ते। त्या तारिणी आणि केदार दोघांनाही त्यांची जागा नाही ना दाखवून दिली तर नावाची पद्मिनी नाही।